हर महादेव. आज आहे माझं 75 आर्टचा 16वा दिवस. सकाळी 6 वाजता उठून मी पिला अर्धा लिटर पाणी, नंतर फ्रेश होऊन जिमला गेलो. 50 ट्रायसेप डिप्स मारल्यानंतर स्कल क्रशर मारले, त्यानंतर पुश डाऊन, त्याच्यानंतर ट्रायसेप क्लोज ग्रिप बेंच प्रेस मारले, त्याच्यानंतर ट्रायसेप किक बॅक, त्यानंतर ट्रायसेपचं सुपर सेट मारल्यानंतर स्ट्रेचिंग वगैरे करून मी केलं आजचा वर्कआउट एंड. त्यानंतर फ्रेश आंघोळ करून मेडिटेशन केले, बुक रीड केली आणि मी निफ्टी 120 पॉईंट वर होती, कारण रिलायन्स आणि भारती एअरटेलमध्ये स्ट्रॉंग बाईंग झाली. जीएसटी वर ऑप्टिमायझम आहे आणि जिओ पॉलिटिकल टेन्शन थोडे कमी झालेले असल्यामुळे मार्केट अपसाइड होतं. तर आज आपण माहिती घेणार आहोत एनएसडीएल या स्टॉक बद्दल. एनएसडीएल हा आयपीओ लिस्ट झाल्यानंतर 78% यांनी हाय दिला होता, जो 1425 पर्यंत गेला होता, पण Q1 रेव्हेन्यू मिस मुळे आता तो 1175 वर ट्रेड करतोय. हा मोनोपोली स्टॉक आहे आणि याचा फंडामेंटल खूप चांगला आहे, लॉंग टर्म साठी खूप चांगला स्टॉक आहे. दिस इज ओनली फॉर एज्युकेशनल पर्पज. त्यानंतर घरी येऊन मी स्टार्टअपला गेलो. आज खूप पाऊस होता. त्याच्यानंतर रात्री वॉर 2 हा मूवी बघितला. त्याच्यानंतर मी केला 75 आर्टचा 16वा दिवस कंप्लीट.